संतांच्या विचारावर आपला कृषीप्रधान देश मार्गस्थ होत आहे, पुढे जात आहे. म्हणून जवानांचं आणि शेतकरी बांधवांचं किती महत्त्व आहे आपल्या देशामध्ये ह्या दोन ओळीतच समजून जातं. म्हणून आज या क्षणी उपस्थित शेतकरी बांधवांचं आणि खरं तर काळ्या आईवर प्रेम करणाऱ्या आणि प्रगतीची कास धरणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांचं अगदी मनपूर्वक सहर्षाचं स्वागत आहे. स्वागत करते गजानन कृषी भांडार नवा मोंढा परभणी आणि आधुनिक शेती तंत्र फाउंडेशन पुणे. खरं तर यांच्या संयुक्त विद्यमाने अवघ्या काही क्षणातच मुख्य मार्गदर्शन हळद पीक उत्पादन वाढवण्यासाठी हळद मार्गदर्शन शिबिर या कार्यक्रमाचं मुख्य सुरुवात आपण करणार आहोत. हॅलो हॅलो चला आपण आता काही क्षणातच हा कार्यक्रम चालू करणार आहोत. परत मला वाटतं बाहेर थांबलेल्या आपल्या बांधवांनी सुद्धा प्रगती करावी, पुढे जावं, उत्पादनात वाढ व्हावी, त्यांचंही कुटुंब त्यांचंही आयुष्य सुखी समृद्धी व्हावं याकरताच गजानन कृषी भांडार नवा मोंढा परभणी येथील आदरणीय श्री गणेश शिंगुळे ज्यांना परभणी जिल्ह्यात अंकल म्हणून ओळखतात आणि भारतात ज्यांचं नाव आहे ती अशी म्हणजे आधुनिक शेती तंत्र फाउंडेशन पुणे, जी शेतकऱ्यांविषयी सहानुभूती ठेवते, तळमळ ठेवते आणि फक्त शेतीसाठीच काम करते, ती म्हणजे आधुनिक तंत्र फाउंडेशन पुणे यांच्या दोघांच्या संयुक्त विद्यमानातून आज हा हळद आणि अद्रक पिकाचे उत्पादन वाढवण्यासाठी हळद व अद्रक पीक मार्गदर्शन शिबिर आज आपल्या बी रघुनाथ हॉलमध्ये ठेवण्यात आलेला आहे. आणि या प्रसंगी या हॉलमध्ये उपस्थित झालेल्या सर्व शेतकरी बांधवांचं गजानन कृषी भांडार नवा मोंढा परभणी आणि आधुनिक शेती तंत्र फाउंडेशन पुणेच्या वतीने मी अंगद गरुड मनपूर्वक सहर्षाचं स्वागत करत आहे. या कार्यक्रमाला धन्यवाद. काय वाजू शकता आपण आपल्या सर्वांसाठी. या कार्यक्रमाला रीतसर सुरुवात करण्यासाठी मी आदरणीय शिंगुळे अंकल यांची परवानगी घेतलेली आहे. आदरणीय कृषी तज्ञ ज्यांना म्हणतात आदरणीय बी टी गोरे सर यांची परवानगी घेतलेली आहे. आणि आपण या कार्यक्रमाला तसं तर आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये कोणताही शुभ कार्य करायचं म्हटलं की प्रतिमा पूजन दीप प्रज्वलन असतं. म्हणून या प्रतिमा पूजनासाठी आणि दीप प्रज्वलनासाठी मी मंचावर ज्यांना विराजमान होण्यासाठी विनंती करत आहे ते म्हणजे कृषी तज्ञ आदरणीय बी टी गोरे सर यांना विनंती आहे कृपया आपण या मंचावर आहे, कृपया आपण या स्टेजवर यांना विनंती आहे कृपया आपण यश भैया शिंदे यांना विनंती. सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके आम्हा घरी धनु शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्र यत्न करू शब्दची आमच्या जीवाचे जीवन. शेती तंत्र फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने होत असलेल्या कार्यक्रमाचं गणरायाचं पूजन होत आहे. एकदा आपण जोरदार टाळ्या वाजून अभिनय करू आणि त्यानंतर दीप प्रज्वलनासाठी दीप प्रज्वलन होत आहे. तो जलाते चलो प्रेम की गंगा बिन दुखी अंधारातून उजेडाकडे चला एक दीपक जलावू नवीन प्रगती वाटचालीकडे. दीप प्रज्वलन होत आहे. प्रसंगी उपस्थित होत असलेल्या शेतकरी बांधवांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. त्यांचे 2-3 फायदे आहेत ते मी संस्कृतीप्रमाणे झाल्यावर आपण आलेल्या मान्यवरांचा सत्कार करत असतो. तो स्वागत सत्कार या ठिकाणी होणार आहे. थांबावं असं म्हणावं लागतं. ती दानवीर व्यक्ती म्हणजे आदरणीय श्री कार्यक्रमावर त्यांचं लक्ष असतं आणि भारतात अनेक ठिकाणी ते व्याख्यान देतात. मार्गदर्शन करत असणारे आदरणीय सन्माननीय दानिम रत्न लेखक प्रशिक्षक या ठिकाणी करत आहेत. एकदा जोरदार टाळ्या आपण. धन्यवाद. नवा मोंढा परभणीचे सर्वेसर्वा ज्यांनी 30 वर्षापासून अखंडित आपल्या शेतकऱ्यांना तळमळीने सेवा देत आहेत
परभणी जिल्ह्यामध्ये गणेश शेंगुळे अर्थात अंकल म्हटलं की कोणाच्याही मुखामध्ये मोंड्यातलं गजानन कृषी भांडार हे नाव येतं म्हणजे येतंच. ते आदरणीय सर अंकल यांना विनंती आहे कृपया आपण आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. जमलेल्या शेतकरी बांधवांना माझा मानाचा मुजरा. मला काही भाषण येत नाही, पण जसं जमते तसं बोलून टाकतो. आपण 20/10/1995ला दुकान चालू केली. त्या अगोदर मी एक सोन्याच्या पेढीवर दुकानावर नोकर होतो, परंतु मला सोन्याचं दुकान टाकण्याच्या ऐवजी मला शेतीविषयीचं दुकान टाकण्यामध्ये इंटरेस्ट होता. म्हणून मी ह्या धंद्यामध्ये आलो आणि शक्य होईल तेवढं, शक्य झालं तेवढं प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे माझ्याकडे नामांकित कंपन्याची पूर्ण डीलरशिप आहे. त्यामुळे आपण पाहिजे त्या वाहनाची मी आपणास पुरवठा करू शकतो. हे असेच BT गोरे साहेब हे एक सर्व पिकाचे तज्ज्ञ म्हणून साळवे साहेब वगैरे खूप दिवसापासून ओळखतात. 2 वर्षाच्या त्यांच्या याच्यानंतर आपल्याला आजची तारीख मिळाली आणि ती आज इथं आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत. तरी मी जास्त वेळ न घेता मी BT गोरे साहेबांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाला चालू करावं. धन्यवाद. खरं तर मनाचा मोठेपणा स्वतःला सांगता येत नाही असं म्हणतात आणि जी माणसं धार्मिक असतात ती खरं तर स्वतःचा मोठेपणा कधीच सांगत नाहीत. असे आदरणीय अंकल मागील 30 वर्षापासून या कृषी क्षेत्रामध्ये काम करत आहेत. 1995ला त्यांनी हा कृषी भांडार अर्थात गजानन कृषी भांडारची सुरुवात केली. शेत करारे भुकाचे नाम घ्या रे विठोबाचे, एका बीजा केला नास मग भोगिले कनिष. या शेतकऱ्यांविषयी अपार स्नेह माया लावणारे आणि कष्टातून वर आलेले ते म्हणजे श्री गणेश शेंगुळे अंकल आहेत. त्यांची तुकाराम महाराजांविषयी श्रद्धा, प्रेम, आपुलकी खूप मोठी आहे. म्हणून तुकाराम महाराजांची बीज, खरं तर अंकलला मी ओळखत नव्हतो पण तुकाराम महाराजांची बीज नक्की ते घेतात हे मला माहिती होतं. पण त्यांना आज बघण्याचा योगही आलेला आहे. असे आदरणीय अंकल यांच्या माध्यमातून होत असलेला हा कार्यक्रम. खरं तर मी जास्त आपल्या सर्वांचा वेळ न घेता मी सरांना प्राचारण करणारच आहे. तत्पूर्वी मी आपल्या सर्वांना एक विनंती करत आहे. विनंती असे की कृपया आपल्याला आता अगोदर आपल्याला मोबाईल बाहेर काढायचा आहे. कृपया सर्वांना विनंती, एकदम मोबाईल बाहेर काढा, नेट ओपन करा. मोबाईल बाहेर काढला की नेट ओपन करायचं. हो, एकच मिनिटात मोबाईल बाहेर काढला, कृपया नेट ओपन करा. नेट ओपन केल्यावर त्यावर आपल्याला एकतर टाईप करायचे किंवा बोलायचे. काय बोलायचे तर आधुनिक शेती तंत्र फाउंडेशन पुणे, आधुनिक शेती तंत्र फाउंडेशन पुणे यूट्यूबवर जाऊन कृपया सर्वांना विनंती आहे. कारण की आजच्या कार्यक्रमाचं यशस्वीता आणि आपलं सहकार्य हे या फाउंडेशनला लाभलंच पाहिजे. किती फाउंडेशनची तळमळ आहे. जगातल्या प्रत्येक पिकावर रिसर्च करतात आणि भारतात प्रत्येक ठिकाणी ते जाऊन त्या पिकाचं रिसर्च केल्यानंतर ते मोफत सर्वांना मार्गदर्शन घेतात. कोणत्याच प्रकारची त्यांना अपेक्षा नाही, 1 रुपयाची सुद्धा. आता शेतीसाठी तळमळ करत असलेल्या या फाउंडेशनला आपण सबस्क्राईब करून आपलाच फायदा होणार आहे. म्हणून परत एकदा आधुनिक शेती तंत्र फाउंडेशन पुणे हे टाईप करा किंवा बोला. धन्यवाद. बहुतांश शेतकरी बांधव करत आहेत, धन्यवाद. आणि ते यूट्यूब चॅनलवर ते येईल, त्याला आपण सबस्क्राईब करावं. आणि त्यानंतर मी सर्वांना विनंती करेल सबस्क्राईब झाल्यावर की आपण आपला मोबाईल सायलेंट ठेवावा. कारण की यानंतरचं मुख्य मार्गदर्शन त्यांचं लाभणार आहे. त्यांच्यासाठी ते उपस्थित झालेले आहेत. अगदी अनमोल वेळ त्यांनी आपल्यासाठी दिलेला आहे. ते असे आदरणीय तालीम रत्न म्हणून त्यांची ओळख आहे. ते लेखक आहेत, प्रशिक्षक आहेत आणि कृषी तज्ज्ञ. आणि आत्ताच मला शेंगुळे अंकलांनी सांगितले की ते प्रत्येक पिकाचे तज्ज्ञ आहेत. असे आदरणीय श्री BT गोरे सर यांच्यासाठी आपल्याला जोरदार टाळ्या वाजूया की आपण आपले या ठिकाणी अनमोल मार्ग. आता आवाज कमी करा थोडंसं. कमी, अजून कमी. टाळ्या वाजून अभिनंदन करू की अंकलनी एवढा चांगला कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे आणि त्या कार्यक्रमाला बोलवण्यासाठी मला बोलवलं आहे. अद्रक आणि हळद हे 2 पिकं आहेत, दोन्ही सारखेच आहेत, फक्त पानांमध्ये फरक आहे. एकच पान मोठं आहे आणि एकच पान लहान आहे, पण येतं तर खालीच जमिनीमध्ये. त्याच्यामुळे बऱ्यापैकी सारखं आहे.
तर हळदीची PPT आहे ती तुम्ही अद्रकची पण पहा, दोन्ही काही वेगवेगळे केलेल्या नाही आहेत. हे बंद केलं तरी चालेल, हे बंदच करावं लागेल तेव्हा ते दिसेल. नाही पण हे नाही दिसणार मग. हे वरती बोलू करायचे आहे. बेन कोणतं वापरायचं आहे. बीज प्रक्रिया जमिनीची फेरपालट करणं गरजेचं आहे. अजून 3 वर्ष हळदीवरती हळद घ्यायची नाही. पुढं अद्रक पण सगळं तुम्हाला माहिती आहे, तेच माझ्याकडनं वधून घेत आहे फक्त. कारण प्रश्न तेव्हाच येतो ज्याच्यामध्ये काहीतरी ज्ञान आहे, म्हणून तुमचे एवढे प्रश्न आलेले. तुम्ही सगळे तज्ज्ञ आहेत, फक्त त्याच्यामध्ये मी छोट्या छोट्या गोष्टी सांगणार आहेत. कोणत्या? जे बेड आपण करतो ते बेड करताना दोरीमध्ये असू द्या, त्यांनी हळदवर लागणार आहे का? नाही. पण दोरीमध्ये असल्याने काय फरक पडणार आहे? समजा बेड आपला असं टर्न झालं एका ठिकाणी, थंडीमध्ये लॅटरल तुमची आखडली जाते आणि गरमीमध्ये प्रसरण पावते, बरोबर ना? जर तुमची नळी सरळ नाही राहिली, एका बाजूला गेली, तर इकडच्या लाईनला पाणी मिळेल का? मग उत्पादन तिथं घटणार आहे का नाही? असे काही बारकावे मी त्या पिकातले तुम्हाला सांगणार आहे. चालेल? आता मला सांगा तुमच्याकडे वेळ किती आहे? 4:30 वाजताची माझी ट्रेन आहे. ठीक आहे, मी जेवलो नाही तरी चालतंय, मी पटकन बांधून घेईन काहीतरी डब्यात जाऊन. तिथे मी किती वाजेपर्यंत बसू शकता आता? ठीक आहे. सगळ्यात पहिलं मी माझा परिचय हे चालूच ठेवावं लागणार आहे. लाईट हा बंद. अद्रक आणि हळद या पिकाचा माझा अनुभव फक्त 3 वर्षाचा आहे, पण हे पिकं अतिशय सोपे आहेत. मी डाळिंबामध्ये 2007 पासून आत्तापर्यंत काम करतो, मरेपर्यंत करणार आहे, तरी त्यातले प्रश्न संपत नाहीये. पण अद्रक आणि हळद या पिकामध्ये 3 वर्षात एकच शिकलेलो आहे की ह्या पिकांना जास्त चोचले चालत नाहीत, आणि ते पण केमिकलचे. तुम्ही पण अनुभवलेला असेल. तर ते चालत नाही हे मला कळालं, आणि त्यानुसार या पिकांचं एक शेड्यूल मी तयार केलेलं आहे. अंकलची मी परमिशन घेतलेली नव्हती. सकाळी अंकल बरोबर मी बोललो. मी 2 दिवसामध्ये पूर्ण शेड्यूल तुम्हाला पाठवतोय. तुम्ही सगळ्यांनी इथं रजिस्ट्रेशन केलेलं असेल, तुमचे मोबाईल नंबर दिलेले असतील. जमिनीच्या निवडीपासून, जमिनीच्या मशागतीपासून, लागवडीची पद्धत कोणती असावी, लॅटरल कशी टाकायची, बेड कसे करायचे, किती वेळा माती लावायची, रोग कोणते येतात, रोगाच्या फोटोसहित पूर्णच्या पूर्ण त्याचं पुस्तकासारखं एक PDF तयार करून मी अंकलला पाठवेल. अंकल तुम्हाला ते तुमच्या मोबाईलवरती पाठवून देतील. चालेल? इथं तुम्ही आता काही लिहिलं नाही तरी चालेल, फक्त एक एक कन्सेप्ट जो आहे त्या पिकाचा तो तुम्ही क्लिअर करावा, एवढी फक्त माझी अपेक्षा. ज्या प्रश्नांचं उत्तर मला येतं त्याचं उत्तर मी देईल, ज्या प्रश्नाचं उत्तर मला येत नाही त्याबद्दल मी तुम्हाला सांगेल, माफ करा मला याच्याबद्दल माहिती नाही आहे. चालेल असं? मी इथे एकही गोष्ट असायंटिफिक म्हणजे ज्याला शास्त्राचा आधार नाही आहे अशी बोलणार नाही, आणि मी कोणतीही गोष्ट खोटी बोलून जाणार नाही, कारण माझ्याकडं कोणतंही प्रोडक्ट विकायला नाही आहे. म्हणजे माझं ट्रायकोडर्मा सोडा आणि माझं हे टॉनिक सोडा आणि हळद डायरेक्ट एवढी मोठमोठली होती आणि तुम्ही 35च काय म्हणता 55 काढण्याची गॅरंटी मी देतो, असं 100% खोटं बोलून मी इथून जाणार नाही आहे. जे काही त्या पिकातले बेसिक कन्सेप्ट आहेत, जसं तुम्ही सांगितलं की किती वर्षांनी हळद घेतली पाहिजे, अद्रक घेतलं पाहिजे, तर त्याला 3 वर्ष आहेत. पण 3 वर्ष नुसतेच तुम्ही तसेच बसून राहिले तर चालेल का? ज्याला आपण बेवड म्हणतो की त्या पिकानंतर ते पीक घेतलं तर ती लवकर जमीन आपली रिकवर होते,
तर ते बेवड घेणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे. असे जे बारकाईचे मुद्दे आहेत ते सगळे मुद्दे मी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यांना क्लिअर झालं? हां, म्हणजे सगळ्याच प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे आहेत का? तर 100% नाही. जर एखादा प्रश्न आला तर मी तिथं म्हणेल माफ करा मला माहिती नाही आहे. नाही हां हां 3 वर्ष मध्ये पिकं घ्यायची आहेत. हां, हे मी प्रास्ताविक करतो. आता एक एक मुद्दा आपण चालू केला की त्याच्यामध्ये सगळे प्रश्न मिळतील. प्रश्न मध्ये मध्ये घ्यायचे की शेवटी घ्यायचे? मग आता कागद आणि पेन जे तुम्हाला दिलेले आहेत त्याच्यावरती तुम्ही प्रश्न लिहा, म्हणजे नाहीतर विसरून जाल तुम्ही. आणि जर समजा एखादा प्रश्न तुमचा आला आणि त्याचं उत्तर मी दिलं की त्याला लगेच काट मारा की याचं उत्तर मिळालं, मला पुन्हा बोलायची गरज नाही आहे, म्हणजे आपला वेळ तेवढा वाचणार आहे. सगळेजण नाश्ता करून आलेले असतील, कोणालाही भूक लागणार नाही आहे. मध्ये तुम्हाला पाणी दिलं जाणार नाही म्हणजे तुम्ही मध्ये उठणार नाही आहे. ठीक आहे. आणि इथं काही एवढी गरमी होत नाही आहे की तुम्हाला लगेच खूप तहान लागली ना आता कसं करायचं. वावरातले आहेत आपण सगळे, शेतात काम करणारे आहेत, त्याच्यामुळे ती पण गोष्ट काही घाबरायची नाही आहे. क्लिअर? तर क्लिअर झालं. BT गोरे डाळिंब तज्ज्ञ आहे, हळदीमध्ये अद्रकमध्ये आत्ता 3 वर्ष झाले येऊन, आणि तो एक शेतकरी आहे, स्वतःच्या शेतामध्ये प्रयोग करतो आणि त्याचं चांगलं उत्पादन कमी खर्चामध्ये घेतो, ज्याला सस्टेनेबल ॲग्रिकल्चर मी म्हणतो, सस्टेनेबल फार्मिंगचे मॉडेल म्हणतो. नाही तर एकाच वर्षी प्रचंड उत्पादन घ्यायचं. साहेबांना माहिती आहे की आम्ही डाळिंब लावलं होतं, डाळिंब उपटलं, त्याच्यानंतर 2 पिकं 1 नंबर येतात. मग तेच उत्पादनं घेऊन जर सांगितलं की माझं उत्पादन ऊसाचं 100 टन आलं, पण ते डाळिंबाला जे खतं टाकलेले होते त्याच्यामुळे आलेलं आहे. कंटिन्युअस 100 टन येतं आहे का दरवर्षी? तर उत्तर आहे नाही. मग त्याला सस्टेनेबल म्हणता येईल का? नाही. एकीकडे आपलं उत्पादन खर्च वाढत चालला, दुसरीकडे आपले उत्पादनं कमी होत चाललेले आहेत, आणि मग आपल्याला उत्पन्न राहत नाही आहे, पैसे राहत नाही आहे, प्रॉफिटेबिलिटी आपली कमी झालेली आहे. याच्यावरती काम करणारी फार्म DSS नावाची कंपनी आहे. फार्म म्हणजे शेती आणि DSS म्हणजे डिसिजन सपोर्ट सिस्टम. डिसिजन सपोर्ट सिस्टम. आम्ही तुम्हाला उपदेश देत नाही, आम्ही तुम्हाला निर्णय घेण्यासाठी मदत करतो. कारण माझी 35 एकरच्या शेतामध्ये 6 प्रकारची माती आहे. तर ज्या प्रकारची माती आहे त्यानुसार मला अन्नद्रव्य व्यवस्थापन करावं लागतं, त्या पद्धतीने मला पाणी व्यवस्थापन करावं लागतं. सगळीकडेच जर मी सारखं केलं तर चालेल का? तर 100% नाही. तसं तुमच्या बाबतीत पण आहे. तुम्ही तर परभणी माझ्यापासून 350 किलोमीटरवरती आहे, म्हणून तुम्हाला फक्त निर्णय कसे घ्यायचे ते मी तुम्हाला शिकवणार आहे शास्त्रीय पद्धतीने. आणि कोणत्याही गोष्टीचं सोल्युशन मला तरी वाटतं हे मारा आणि हे टाका नसतं. एखादा रोग आला, तो रोग जर नियंत्रण करायचा असेल, फक्त पाणी जरी कमी केलं तरी रोग नियंत्रणामध्ये येतो. तुम्हाला पण अनुभव असेल. आणि जर तुमचा एखादा रोग आला आणि तुम्ही जर पाणी वाढवलं तर रोग झपाट्याने वाढतोय. तर असे काही काही बारकावे आहेत त्या पिकातले, ते मी तुमच्याबरोबर आता इथे बोलणार आहे. क्लिअर? मध्ये मध्ये मी क्लिअर म्हणेल, क्लिअर म्हणून पुढं चालायचं, म्हणजे तुम्ही झोपणार नाही आहेत. आणि जसं साहेबांनी सांगितलं की एक यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. झाल्यानंतर BT गोरे यूट्यूब चॅनल आहे, 2,10,000 सबस्क्रायबर आहेत. त्याच्यावरती प्रचंड व्हिडिओ मी अद्रक पिकाचे टाकलेले आहेत, ते पण घरी गेल्यानंतर पहा, म्हणजे माझ्या शेतात मी काय करतो त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कळेल. इथं तर काही मला सगळंच दाखवता येणार नाही आहे. डन? ओके. BT गोरे, BT बाबासाहेब तुकाराम, BT गोरे, GORE, एकदम सोपं आहे. आता अद्रक आणि हळद हे 2 पिकं प्रचंड वाढत आहेत. मागच्या वर्षी अद्रकचा उच्चांक झाला आणि या वर्षी अद्रकचे रेट प्रचंड पडले. आता काय रेट आहेत? 13 रुपये नाही, 2000 खायचे, 13, 14, 15 रुपये रेट आहेत, त्याच्यापेक्षा कमी झाले. पण जर तुम्ही चांगलं उत्पादन काढलं आणि तुमच्यावरती लोकांचा विश्वास असेल तर तुम्ही 40 रुपयांनी विकू शकता, खोटं न बोलता. आपल्याला पिकवता येतं, आपल्याला विकता येत नाही.
खूप मोठ्या मोठ्या गोष्टी की आपण प्रोसेसिंग इंडस्ट्री टाकू, आपण त्याची पावडर बनवू, आपण त्याचे फ्लेक्स बनवू, आपण काही ते गोष्टी करतो आपण, आणि जेव्हा इन्व्हेस्टमेंटचे विषय येतात त्यावेळेस ते होत नसतं. आणि किती लोकांनी चालू केलं आणि किती लोकांनी बंद केलं हे पण आपल्याला माहिती आहे. पण जर 15 रुपये रेट आहे आणि त्याच्यामध्ये मी जर 40 रुपयांनी विकत असेल तर 111 रुपयांनी जे बेनं आपण अद्रकचं घेतलेलं होतं, ॲटलिस्ट तोट्यात तर जाणार नाही. जर 12-15 रुपयांनी विकलं तर 100% तोट्यात राहणार आहे. मी 5 एकर 111 रुपयांनी बेनं घेऊन अद्रकाचं लागवड केली होती मागच्या वर्षी, आणि मी 40 रुपयांनी अद्रक विकली बेण्यासाठी. एवढी मागणी बेण्याला, एवढी मागणी बेण्याला, पण तुम्हाला त्याची मार्केटिंग जमली पाहिजे. आणि जर मार्केटिंग जमत नसेल तर शेतीमध्ये पैसे नाही आहेत, तोटा आहे. मग जसं आता 15 रुपये किलोनी विकून तुम्हाला तोटा होणार आहे. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं की कुठं पैसे आहेत ते बघा. मी कायम कांद्याच्या शेतकऱ्याला सांगतो, कांदे पिकवण्यापेक्षा कांदे लाव, त्याच्यापासून बी तयार कर. एका एकरामध्ये 500 किलो बी तयार होतं. मार्केटला 3000 रुपये किलो आहे, तू 2000 रुपये किलोनेच विक, तरी पण तुला 10 लाख रुपये होत आहेत. साधं सिंपल आहे. कोणत्या कंपनीमध्ये कांद्याचं बियाणं तयार होतं सांगा मला? होतं शेतकऱ्याच्या शेतामध्येच. जर तुम्ही एकदा विकलं, यावर्षी थोडं केलं, पुढच्या वर्षी थोडं केलं, एक एकरापासून सुरुवात केली, एक दिवस तुमचा पण तर ब्रँड होईल ना, मला बियाणं घ्यायचं आहे बीटी गोरेचंच. त्यावर्षी तुम्ही नका 3000 करू, 2000नी पण आपल्याला चांगले पैसे मिळत आहेत ना. आणि आपण नुसतं त्या कांद्याच्या मागं लागतो आणि कांदा 7 रुपये झाला, 8 रुपये झाला, आणि गव्हर्नमेंट हे करत नाही, गव्हर्नमेंट ते करत नाही. अशा पद्धतीने थोडंसं आपल्याला शेती करताना आता विचार बदलणं अपेक्षित आहे, जर पैसे कमवायचे असतील तर. मग आता अद्रक आणि हळद हे जे 2 पिकं आहेत त्याच्याबद्दल थोडक्यात मी आता हळदच दिसेल इथं तुम्हाला, पण अद्रक पण त्याच्यामध्ये तुम्ही घ्यायचं आहे. तर का लावायची? तर स्पायसेसमध्ये येतं, त्याला तुम्ही स्टोअर करू शकता, जेव्हा रेट येतील तेव्हा तुम्ही विकू शकता. अद्रकला नाही रेट मिळाले तर तुम्ही त्याला ठेवू शकता, त्याचा खोडवा तुम्ही घेऊ शकता, जर रेट वाढले तर ठीक आहे. बेण्या पण दोन्हीमध्ये पण तुम्ही बेण्याचं चांगल्या पद्धतीने जर निगा घेतली त्या पिकाची, मररोग त्याच्यामध्ये येऊ दिला नाही, कंदमाशी त्याच्यामध्ये येऊ दिली नाही, कधीच तुमच्या प्लॉटमध्ये मररोग आला आणि तुम्ही बियाणं विकलं असं करू नका. ते पैसे पचत नाही, समोरचा प्रचंड शिव्या देतो. तुम्ही गॅरंटेड तुम्हाला माहिती असलं पाहिजे की कंद बिना कुजीचे आहेत. ह्या कोपऱ्यातलं नाही काढायचं, त्या कोपऱ्यातलं ज्या प्लॉटमध्ये एका बाजूला पण मररोग असेल तिथलं बियाणं विकू नका. त्याच्यामुळे हे सगळं वाटोळं चालू आहे. आणि आज कन्नड सारखा जो अद्रकचा बेल्ट आहे, कोरेगाव सारखा जो अद्रकचा बेल्ट आहे, संपले, तिथं येतच नाहीये. एवढी मोठ्या प्रमाणावरती मर येते. आपण कुठंतरी शिक्षित आहोत, आपण कुठंतरी विचार करायला पाहिजे. आपल्याकडे जर तसं काही झालं तर आपण विकून टाकायचं, आपण पण ते बियाणं वापरायचं नाही, आपण चांगल्या ठिकाणून आणायचं. तर ह्या पद्धतीने आपल्याला करणं गरजेचं आहे. लागवडी आधीची काही तयारी आपल्याला करायची आहे. हळद लागवड कशी करायची आणि पिकाचे मूलभूत सिद्धांत कोणते आहे ते आपल्याला बघायचे आहे. हे दोघंही पिकं जमिनीच्या वरती फक्त दिसायला चांगले दिसतात, पण जे काही पैसे मिळतात ते जमिनीतून मिळतात. अद्रक असेल, हळद असेल, हे दोघंही पिकं जोपर्यंत त्याचा पाला चांगला आहे तोपर्यंत तुम्ही फोटो घेता, आणि जसा पाला बसायला लागला तसे तुमच्या कपाळावरती आड्या येतात. पण उलट मी म्हणतो, फक्त पाला चांगला दिसला त्यावेळेस जेवढा आनंद असतो, जेव्हा तो खाली बसायला लागतो त्यावेळेस जास्त आनंद वाटू द्या, कारण हे सगळं चाललंय त्याच्या वाढीसाठी. त्यावेळेस नाराज व्हायचं नाहीये. आणि त्याच्यानंतर जे आपल्या प्लॉटमध्ये कमरे ओढले गवत होतात ते होऊ देऊ नका. नाही तर मग आता काहीच नाही, आता काहीच नाही, प्लॉट क्लीन ठेवा. उलट मी म्हणाल त्याचं जे सगळं फोलियस तिथं पडलेलं आहे ते इकडं अस्तव्यस्त असेल तर ते बेडवरती पूर्ण टाकून घ्या. इथपर्यंत त्याची काळजी घ्या, जेणेकरून खाली जे आपलं पैसे आहेत आता ते त्या पैशाला, त्या लक्ष्मीला तुम्हाला प्रोटेक्ट करायचं आहे, तिला पाहिजे तेवढं पाणी द्यायचं आहे, जमिनीमध्ये त्याची वाढ आता होणार आहे. तर त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे जमीन. अद्रक आणि हळद ह्या 2 पिकांचं सक्सेस हे जमिनीवरती डिपेंड आहे, जमिनीवरती डिपेंड आहे. 2 नंबरला आहे पाणी.
खूप खारं पाणी या पिकाला चालत नाहीये. 1500 ppm TDS पर्यंतचं पाणी आणि 8 पर्यंतचा pH असलेलं पाणी या पिकाला चालतं. 2.5 EC असलेलं पाणी या पिकाला चालतं. पण जर तुमचं पाणी 2.5 ECच्या वरती जात असेल, जर तुमचा TDS 1500च्या वरती जात असेल आणि जर तुमचा pH 8च्या पण वर जात असेल तर ते पाणी या पिकाला चांगलं नसतं. कारण जेवढं TDS 1500 TDS म्हणजे काय, 1500 ppm TDS म्हणजे 1000 लिटर पाण्यामध्ये 1.5 किलो क्षार. 5ची मोटर एका तासाला पाणी देते कमीत कमी 20,000 लिटर. 20,000 गुणिले 1.5 म्हणजे एका तास जर तुम्ही पाणी दिलं तर तुम्ही 30 किलो क्षार तेवढ्या क्षेत्रामध्ये टाकू राहिले पाण्याद्वारे. आणि हे क्षार जाऊन मुळांना स्केलिंग करतात, मुळांमधनं येऊ देत नाही आणि मेन आपले जे पिकं आहेत ते जमिनीमध्ये वाढतायत, जमिनीमध्ये वाढतायत. म्हणून ते जमिनीमध्ये वाढले आणि तिथं जर क्षार वाढले तर त्याची गुणवत्ता आपल्याला चांगली येणार नाहीये. पुन्हा आपल्या पाण्यामध्ये असलेले जे काही क्षार आहेत ते तुमच्या दिलेल्या खतांबरोबर रिॲक्ट करतात. कधी कधी पहा, पाणी आणि खत एकत्र केलं आणि अर्धा तास जर तुम्ही ग्लासमध्ये ठेवलं तर सगळं फुटल्यासारखं दिसतंय, त्याचा प्रिसिपिटेट येतोय. म्हणजे काय, समजा तुम्ही एखादं फॉस्फरसचं क्षार तुमच्या पाण्यामध्ये आहे आणि तुम्ही तिथं झिंक सल्फेट दिलेला आहे. झिंक सल्फेट त्या फॉस्फरस बरोबर रिॲक्ट करून झिंक फॉस्फेट तयार होतो, जो फिक्स आहे, तो पिकाला उपलब्ध होत नाहीये. तर तो जो झिंक फॉस्फेट तयार व्हायला नको म्हणून फॉस्फेटची लेवल पाण्यामधली कमी असली पाहिजे, कॅल्शियमची लेवल कमी असली पाहिजे. म्हणजे तो झिंक त्याच्याबरोबर येऊन कॅल्शियम सल्फेट म्हणजे जिप्सम तयार करणार नाहीये. म्हणून पाणी तुम्ही कोणतं वापरता हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आपण आजकाल फक्त पाणी किती आहे याच्यावरती बोलतोय. आपल्याला आता बोलणं गरजेचं आहे पाण्याची क्वालिटी किती चांगली आहे. जेवढं पाणी खोल जाईल तेवढं पाणी खारं, पाऊस असणार आहे, ओलावा असणार आहे, तेव्हा तेव्हा तुम्ही 100% विहिरीचं बोरचं पाणी देणं टाळा. पिकाला मॉइश्चर पाहिजे, पावसाने जर ते मेंटेन होत असेल तर राहू द्या. त्याच्यामध्ये जी काही मातीतले खनिज आहेत किंवा तुम्ही टाकलेले बेसल डोस मधले खतं आहेत त्या पाण्यामध्ये विरघळणार आहे आणि त्याला ते मिळणार आहे. विनाकारण वरून पाणी देऊन आणखी तिथं दलदल निर्माण करू नका आणि मररोग आणू नका. म्हणून पाणी सगळ्यात महत्त्वाचं आहे. तिसरं जे आहे ते आहे हवामान. कोणत्याही पिकाला एक पर्टिक्युलर टेम्परेचर कमीत कमी आणि जास्तीत जास्त, आर्द्रता कमीत कमी आणि जास्तीत जास्त, सूर्यप्रकाश प्रकाश संश्लेषण क्रिया होण्यासाठी गरजेचं आहे आणि वारं जेवढं कमी तेवढं चांगलं असतं प्रत्येक पिकाला. अद्रक आणि हळद हे जे 2 पिकं आहेत हे आपण पावसाळ्याच्या दिवसामध्ये लावतो, हिवाळ्याच्या दिवसामध्ये वाढवतो आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये काढतोय. म्हणजे तीनही सीझनला तोंड देणारे हे पिकं आहेत. परंतु हे मातीच्या गर्भामध्ये आहेत त्याच्यामुळे याचा खूप जास्त फरक आतमध्ये गेल्यानंतर होत नाहीये. पण जोपर्यंत त्याचं फोलिएज आहे तोपर्यंत तुम्हाला थोडंसं जपायचं आहे. ज्यावेळेस थंडीची लाट येते त्यावेळेस चिलिंग इंजुरी त्याला होणार नाही. नॅचरल प्रोसेसने ज्यावेळेस पूर्णच्या पूर्ण आर्क खाली जातो त्यावेळेस उत्पादन वाढतं आणि त्या उत्पादनातली जी गुणवत्ता आहे ती पण चांगली होत असते. तर ते नॅचरली झालं तर तुम्हाला कधी पण त्याचा फायदा होतो. म्हणून तिथं वातावरण चांगलं असलं पाहिजे. ज्यावेळेस तुमच्या वातावरणामध्ये आर्द्रता वाढणार आहे, तापमान कमी होणार आहे, सूर्यप्रकाश बिलकुल राहणार नाहीये पावसाळ्याच्या दिवसामध्ये, जसं आजचं वातावरण झालं, पूर्ण ढग आलेले आहेत, खाली येणारा सूर्यप्रकाश 30,000 40,000 लक्स इंटेन्सिटीचा आहे. एवढ्या कमी लक्स इंटेन्सिटीमध्ये तुमच्या पिकामध्ये प्रकाश संश्लेषणाची क्रिया होत नाही. आणि मग प्रकाश संश्लेषणाची क्रिया जर तिथं झाली नाही तर कार्बोहायड्रेट ॲक्युम्युलेशन होत नाही. एनर्जी मेन जी आहे ती कार्बोहायड्रेटपासून झाडाला मिळत राहते. त्यामुळं झाडातल्या चयापचनाच्या क्रिया चालतात, त्या चयापचनाच्या क्रिया चालणार नाही आणि मग कोणताही छोटासा रोग जरी आला तरी तो रोग मोठ्या प्रमाणावरती तिथं
बळावतो, कारण त्या ठिकाणी जी प्रतिकार करणारी शक्ती झाडामधली आहे, ज्याला इंग्लिशमध्ये फायटोअलेक्झिन्स म्हणतो, ते तयार होत नाही आणि ती बुरशी असेल किंवा तो जीवाणू असेल तो तिथं मोठ्या प्रमाणावरती वाढतो आणि मग आपण त्याला स्प्रे घेतो, तिथं स्प्रे सुद्धा चांगलं काम करत नाही, कारण स्प्रे आतमध्ये जाण्यासाठी जे काही सोल्युशन आपण त्या पानावरती टाकतो ते आतमध्ये जाण्यासाठी झाडाच्या मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीचा वेग संतुलित असावा लागतो. जर मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी चांगल्या नसतील तर स्प्रेचं सोल्युशन सुद्धा आतमध्ये जात नाही आणि तिथं तुम्हाला चांगला रिझल्ट त्या केमिकलचा सुद्धा मिळणार नाहीये. म्हणून आपल्याला वातावरण त्या पिकाला जे पाहिजे ते तिथं देणं गरजेचं आहे. मग आता जमिनीच्या निवडीपासून कशी तयार करायची आणि बियाणं कसं निवडायचं त्याच्याबद्दल आता आपण बोलणार आहोत. आता जमिनीची निवड, अद्रक आणि हळदीला पाणी धरून ठेवणारी जमीन चांगली आहे, फक्त ती निचऱ्याची असावी. एकदमच दगडांमध्ये, एकदमच मुरमाड मातीमध्ये, एकदमच सँडी सॉइलमध्ये ज्या जमिनीची कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी अतिशय कमी आहे, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी पाणी धरून ठेवण्याची क्षमता अतिशय कमी आहे आणि अन्नद्रव्य धरून ठेवण्याची क्षमता आणि अन्नद्रव्य स्वतःचे असण्याची क्षमता कमी आहे, अशा ठिकाणी तुम्हाला जास्तीत जास्त खर्च फर्टिलायझरवरती करावा लागतो. मग फर्टिलायझरमध्ये मॅन्युरिंग पण येतं आणि केमिकल फर्टिलायझर पण येतात. म्हणजे ज्या जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी आहे तिथं पाणी धरण्यासाठी, अन्नद्रव्य धरण्यासाठी इकडे तुम्ही जर 5 ट्रेलर टाकणार असाल तर तिकडे तुम्हाला 10 ट्रेलर शेणखत टाकावं लागतंय. मग जाऊन कुठेतरी तिथं पाणी धरून ठेवण्याची क्षमता, अन्नद्रव्य धरून ठेवण्याची क्षमता, हवेच्या पोकळ्या आतमध्ये तयार करणं, ते जे कंद वाढतात त्यांच्यासाठी सुरक्षित वातावरण निर्माण करणं, ते शेणखत तिथं करणार आहे. पण ते शेणखत फुकट येतं का? तर नाही, त्याच्यासाठी आपली कॉस्ट वाढणार आहे. जेवढी जमीन तुमची काळी तेवढी तिची कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी जास्त, म्हणजे अन्नद्रव्य धरून ठेवण्याची क्षमता जास्त, कारण तिच्यामध्ये मातीचे कण बारीक असतात. आणि जेवढी तुमची जमीन जाड मुरमाची किंवा वाळूवाली तर तिचे मातीचे कण मोठे असतात, तिच्यामध्ये अन्नद्रव्य धरून ठेवण्याची क्षमता कमी असते. मग ज्या जमिनीची अन्नद्रव्य धरून ठेवण्याची क्षमता कमी असते त्या मातीमध्ये प्रत्येक पाण्यातून तुम्हाला खत द्यायचं आहे. पण तीच जर जमीन तुमची काळी असेल आणि तुम्ही बेसल डोस दिलेले असतील, तिनं तुमचे अन्नद्रव्य धरून ठेवलेले आहेत, सरळ पाणी खाली जात नाहीये, पाणी जास्त वाहून पण जात नाहीये, ती पाणी धरून राहते, अशा जमिनींमध्ये तुम्ही टाकलेले जे काही बेसल डोस आहेत ते ती माती धरून राहणार आहे. फक्त पावसाचं चांगलं अमृत जरी पडलं तिथे तरी ते अन्नद्रव्य मातीतल्या पाण्यामध्ये विरघळणार आहेत आणि ते पाणी तुमचं झाड पिलं की ते अन्नद्रव्य त्या झाडामध्ये येणार आहे आणि त्या वर्स्ट कंडिशनमध्ये पण तुमच्या झाडाची वाढ थांबत नाहीये. मग हे कसं ओळखायचं? साधं सोपं. तुमच्याकडे जेव्हा मोठे पाऊस होतात ऑगस्टमध्ये आणि सप्टेंबरमध्ये, मोठे पाऊस झाल्यानंतर जर तुमच्या पिकाला पिवळकी येत असेल तर तुमची जमीन हळद आणि आल्यासाठी चांगली नाहीये, एवढं लक्षात ठेवायचं. कारण ज्यावेळेस तुमच्या इथं मोठे पाऊस होतात, जी जमीन खूप जास्त पाणी धरून ठेवणारी आहे किंवा जी जमीन खूप कमी पाणी धरून ठेवणारी आहे त्या जमिनींमधनं अन्नद्रव्य एक तर लीच आउट होतात किंवा पाणी एवढं जास्त होतं मुळांची वाढ चांगली होत नाहीये आणि त्यावेळेस तुमच्या पिकाला मॅग्नेशियम नावाच्या अन्नद्रव्याची कमतरता येते आणि पूर्ण प्लॉटला पिवळकी येत असते. त्यावेळेस घरातलं म्हातारा माणूस म्हणतं अर्धा तास ड्रीप चालू करा आणि त्यानंतर पिकाला काळोखी येते, ज्याला आपण उभारीचं पाणी म्हणतो किंवा काळं पाणी म्हणतो. कारण आपलं जे पाणी आहे हे बेसॉल्ट रॉकच्या माध्यमातून फिरतं आणि त्याच्यामध्ये मॅग्नेशियम आणि पोटॅशियम जास्त आहे, ते त्या पाण्यामध्ये येतं आणि ते पाणी ॲज अ न्यूट्रियंट, ॲज अ खत आपल्या इथं काम करत राहतं आणि त्या पिकाला एक काळोखी येत असते. खार काढणं पण काही एरियामध्ये, तुमच्या एरियात काय म्हणते याला? काळं पाणीच म्हणतात ना, हां, तर काळं पाणी देणं म्हटलं जातं. तर हे असे जे आहेत इथं तुम्हाला थोडंसं बारीक ऑब्झर्वेशन ठेवायचं आहे आणि मग तिथे हे पाणी तुम्हाला द्यायचं आहे. तिथं बरेच लोक म्हणतील की नाही 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 आता पहिलंच पाणी एवढं जास्त आहे, तुम्ही पाणी कशाला टाकता? तर 100% त्याचा बेनिफिट तुम्हाला होणार आहे. कारण पीक पिवळं होणं म्हणजे प्रकाश संश्लेषण क्रिया कमी करणं.
तुम्हाला एक गोष्ट सांगू का, कोणतंही पीक घ्या तुम्ही, तुम्हाला जर एवढा कन्सेप्ट कळाला ना, समजा आता ह्या हळद पीक आहे असं धरा, थोड्या वेळ जमिनीच्या खाली त्याची मुळं वाढतात आणि त्यालाच आपल्या शेंगा लागतात असं धरा थोड्या वेळ. क्लिअर? कोणतंही पीक जर चांगलं आणायचं असेल तर जमीन, जे तुम्ही ड्रीप मधून पाणी देता ते पाणी आणि वातावरण, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर तुमचं माती लावून आलं, फवारे आले, खतं आले. हा बेसिक कन्सेप्ट तुम्ही लक्षात घ्या. 1, 2 आणि 3 त्या पिकाच्या अवस्थेमध्ये जेवढं त्याला पाहिजे तेवढं जर मिळालं, जसं त्याला पाहिजे तसं जर त्याला मिळालं, तुमची त्या पिकाला जास्त गरज नाही. वातावरण एकदम चांगलं मिळालं, रोगच आला नाही, तुम्हाला काय ठेका घेतला का तुम्ही नुसते फवारे मारायचा? काय गरज आहे आपल्याला फवारा मारायची? बिलकुल नाहीये ना. हे आपल्याला कळालं पाहिजे की ह्या 3 गोष्टी आहेत. कारण वरती एक देव बसलेला आहे ज्याला आपण सूर्य म्हणतो. ह्या पानावरती सूर्यप्रकाश येतो, जमिनीमधून किंवा हवेतील आर्द्रता पाण्याच्या माध्यमातून पाण्यामध्ये येतं आणि वातावरणातील जो पोल्युषित घटक आहे ज्याला आपण कार्बन डायऑक्साईड म्हणतो ते पानं घेतात आणि तुम्हाला प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये कार्बोहायड्रेट तयार करून देतात. कार्बोहायड्रेट म्हणजे तुमची शेती आहे, एनर्जी तिथून तयार होते. आपण जगतोय त्या कार्बोहायड्रेटमुळं. म्हणून जर 4 दिवस सूर्यप्रकाश जर नाही उगला किंवा सूर्यच नाही आला तर आपण मरणार आहे. कारण अन्न इथं बनतंय ह्या प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये आणि मग त्याच्यातून तुम्हाला खाली हळद बनेल. हळद असेल, अद्रक असेल किंवा कोणतंही पीक जे बनतं ते कार्बोहायड्रेट्स, कर्बोदके ज्याला म्हणतात ते, प्रोटीन, लिपिड्स, हार्मोन्स आणि एन्झाइम्स, ह्या 5 गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या असतात. किती उत्पादन घ्यायचं आहे आणि कोणत्या क्वालिटीचं घ्यायचं आहे त्याच्यासाठी. आणि त्याच्यासाठी जसं आपण वीकनेस आला तर साखरेचं पाणी घेतलं की लगेच तरतरी येते. साखर काय? कार्बोहायड्रेट आहे. कुठं तयार होते? फॅक्टरीत नाही, ऊसात. ऊसात कुठं? पानात. उत्पादन केली जाते खोडात आणि प्रोसेस केली जाते फॅक्टरीमध्ये, साखर कारखान्यामध्ये. ती एनर्जी तिथून मिळते. तशी हे जे कार्बोहायड्रेट आहे, हे कार्बोहायड्रेट ही फॅक्टरी चालवण्यासाठी गरजेचं आहे. आणि ती फॅक्टरी चालण्यासाठी फ्युअल, इंधन, पेट्रोल, डिझेल सारखं हे कार्बोहायड्रेट आहे. आणि त्याच्यातून फलित काय आहे? त्याच्यातून फलित आहे प्रोटीन, लिपिड्स, हार्मोन्स आणि एन्झाइम्स. एवढीच लांब झाली पाहिजे, एवढीच जाड झाली पाहिजे, याच कलरची झाली पाहिजे, हाच ॲरोमा आले पाहिजे, हाच डिजीज रेजिस्टन्स मेकॅनिझम असला पाहिजे, त्याच्यावरती कीड नाही आली पाहिजे, दिसायला एकदम चकाकी असली पाहिजे, व्यापाऱ्यांनी हातात घेतली की म्हटलं पाहिजे काय क्वालिटी आहे. अद्रक फोडलं जिभेला लावलं तर झरकन झटका आला पाहिजे, एवढं तिखट ते अद्रक असलं पाहिजे. ही जी गुणवत्ता आहे, ही गुणवत्ता वेगवेगळ्या हार्मोननी आणि वेगवेगळ्या एन्झाईमनी तुमच्या त्या मटेरियलमध्ये बनतं. आणि हे सगळं नॅचरल आहे. हॅलो, हे सगळं नॅचरल आहे. फक्त त्याला त्या पद्धतीची जमीन, तेवढं पाणी, त्या क्वालिटीचं आणि तेवढा सूर्यप्रकाश मिळाला पाहिजे. आणि मग येतं त्या स्टेजमध्ये तुमचं टेम्परेचर किती आहे, ह्युमिडिटी किती आहे, सनलाईट किती आहे, वारं किती आहे, याच्यावरती ते पीक आजारी पडणार आहे की आजारी नाही पडणार आहे ते ठरलं जातं. साधं सिंपल आहे. जर त्याला एकदम चांगलं क्लायमेटिक कंडिशन आहे, या 4 गोष्टी, पीक तुमचं आजारी पडत नाही.
टेम्परेचरमध्ये फ्लक्च्युएशन झालं, पीक आजारी पडणार आहे. आर्द्रता प्रचंड वाढली, पीक आजारी पडणार आहे. सनलाईट आला नाही, पीक आजारी पडणार आहे. आजारी पडल्यानंतर वारं आलं, एका ठिकाणून रोग अख्ख्या प्लॉटमध्ये वाऱ्याच्या माध्यमातून प्रसार होणार आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं जर शेतकऱ्याला कळालं, उत्पादन खर्च कमी झाल्याशिवाय राहणार नाही. क्लिअर झालं पिकाबद्दल? हॅलो, इथे तुमच्या DAPचा 10-26-26चा 12-61चा 052-34चा 0050चा टॉनिकचा कुठं संबंध आला? जर तुमच्या जमिनीमध्ये नसतील तर 100% तुम्हाला टाकावे लागतील. जर वातावरण ते हार्मोन तयार करण्यासाठी नसेल तर तुम्हाला वर्ण स्प्रेच्या माध्यमातून पाण्यात टाकावे लागतील ती गुणवत्ता आणण्यासाठी. म्हणून ह्या 3 गोष्टी जेवढ्या तुमच्या पिकाला पोषक, तुमचं पीक नॅचरली येणार आहे. ह्या 3 गोष्टी जेवढ्या तुमच्या ॲडव्हर्स, तेवढं तुमचं पीक खर्च तुम्हाला करायला लावणार आहे. जेवढ्या ह्या 3 गोष्टी चांगल्या तेवढं तुमच्या पिकामधली प्रॉफिटेबिलिटी जास्त. जेवढ्या या 3 गोष्टी कमी तेवढी तुमची प्रॉफिटेबिलिटी कमी किंवा कधी कधी लॉस. रेट नाही मिळाले, उत्पादन घटलं, लॉस. पण शक्यतो उत्पादन घटल्यानंतर रेट नाही कमी होते, कारण शॉर्टेज होतं, रेट मिळतात. शेवटी येतं शून्य तेवढंच आहे. एक तर रेट मिळतील किंवा प्रोडक्शन मिळेल. क्लिअर? बरं, हे जे चाललंय ते योग्य आहे का बोर होत आहे? कन्सेप्ट क्लिअर करा. हे जर एकदा क्लिअर झालं तुमचं, तुम्हीच तुमच्या शेतात फिरताना म्हणाल हे वातावरण किती चांगलं आहे, माझं पीक किती तजेलदार आहे, किती मस्त ते लहरतंय, छान, असं तुम्हाला वाटलं पाहिजे. क्लिअर? ओके. आता माती आपल्याला काळी पाहिजे, पाणी धरून ठेवणारी पाहिजे, पाणी साचणारी नसली असली पाहिजे, पाणी पूर्ण निघून गेलं पाहिजे. पाऊस झाल्यानंतर तुम्ही प्लॉटमध्ये गेले तर पाणी कुठं साचलेलं नसावं. जर माती पाणी साचणारी असेल 100% तुमचं पीक बोंबललं, सडणार. काळी माती असू द्या पण क्रॅक करणारी नसावी. म्हणजे काय? पावसाळ्याच्या दिवसामध्ये तुम्ही चालले की तुमचे गुडघे एवढले पाय जातात अशी माती नसावी. आणि उन्हाळ्यामध्ये पाऊस संपला, मातीतलं पाणी आटलं, माती सुकली की दगड तयार होणारी माती नसावी. कंदमाशीचा प्रादुर्भाव प्रचंड वाढतो बेगांमधनं, अशी माती तुमची नसावी. चेक करा. तुम्ही म्हणाल मग आम्ही तिला चेंज नाही करू शकत का? माफ करा, 2-4 पिढ्या जातील, कारण ती देवाने दिलेली आहे. मग त्याच्यामध्ये ताक करा, त्याच्यामध्ये ढैंचा करा, ऊस त्याचं पाचट त्याच्यामध्येच गाडा, ऊसाचं पाचट पेटू नका. दरवर्षी तुम्ही 10 टेलर शेणखत त्याच्यामध्ये टाका, केमिकलचा वापर अतिशय कमी करा. हे सगळ्या गोष्टी करून तुम्हाला 2-4 पिढ्या जातील, तेव्हा ती माती थोडीशी चांगली होईल. जी तिची इनहेरंट कॅरेक्टरिस्टिक्स आहे ते तुम्ही लगेच एका वर्षामध्ये बदलू शकत नाही. ते बदलवण्यासाठी ऑर्गॅनिक मटेरियलच लागतं, कोणतंही केमिकल त्याला चेंज करू शकत नाही आहे. क्लिअर? ओके. त्याच्यानंतर जमिनीची खोली एकदम उथळ जमिनीत टाळा, एकदम उथळ जमिनीत टाळा. कारण ज्यावेळेस तुमचं पीक काढणीला येणार आहे तेव्हा टेम्परेचर वाढणार आहे, आणि जेव्हा टेम्परेचर वाढणार आहे त्यावेळेस तुमचं पीक भाजण्याची शक्यता जास्त राहते, जी की गुणवत्ता तुम्हाला विकायची आहे. म्हणून तिथं बॉईल व्हायला नको, म्हणून जमिनीची खोली आपल्याला चांगली असली पाहिजे. त्याच्यानंतर अन्नद्रव्याची उपलब्धता असली पाहिजे. आपण बाहेरून तर देणार आहे, पण तुमच्या जमिनीची स्वतःची अन्नद्रव्य असले पाहिजे. जर तिच्यात अन्नद्रव्यच जर नसतील, वरूनच सगळं जर आपल्याला टाकायचं असेल, इस्रायलच्या जमिनी तुम्हाला माहिती असतील, पांढऱ्या फटक असतात. जर 2 पाणी जर फक्त पाणी गेले, त्याच्यातून जर खतं गेले नाही तर सगळ्या डिफिशियन्सी त्या पिकामध्ये दिसतात. आपल्या जमिनी सुदैवाने इस्रायलच्या जमिनीसारख्या वानझोट्या नाही आहेत, आपल्या जमिनी चांगल्या आहेत. तर ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जमिनीमध्ये अन्नद्रव्याची उपलब्धता आहे. कसदार जमिनी ज्या तुमच्या आहेत, कसदार जमिनी आहेत तुमच्या, फक्त तिची थोडंसं स्ट्रक्चर बदलवलं आहे तुम्ही, ते फक्त आपल्याला रेक्टिफाय करायचं आहे, त्याच्यावर मी बोलेल. आणि त्याच्यानंतर सगळ्यात वाईट काय जर असेल हळद आणि अद्रकीसाठी, ती आहे तुमची चुनखडी. 10% शास्त्र सांगतं 5%, पण 5%च्या कोणाच्या चुनखडीच्या जमिनी नाही आहे, 10%च्या वरतीच आपलं गेलेलं आहे. जेवढी तुमची चुनखडी 10%च्या वरती जाईल तेवढे 8 अन्नद्रव्य तुमच्या पिकाला टाकून सुद्धा उपलब्ध होत नाहीये.
आणि त्याच्यामध्ये मेन तुमच्या 3 आहेत, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश. म्हणून ज्या ठिकाणी चुनखडी आहे त्या ठिकाणी मोठे पाऊस संपल्यानंतर निघणारा शेंडा हा 100% पांढरा फटक निघतो. पिवळा पण नाही म्हणते मी, डायरेक्ट पांढरा. आखडलेले पानं राहतात, पांढरे असतात, शिरा तुम्हाला हिरव्या दिसतील. अशी जमीन ही तुमची चुनखडीची जमीन आहे. चुनखडीची जमीन पण तुम्ही लगेच सुधारू शकत नाही. चुनखडीसाठी एकच सगळ्यात चांगलं आहे, ते म्हणजे ऑर्गॅनिक मटेरियल. जेवढं तुम्ही ऊसाचं पाचट त्या जमिनींमध्ये गाडणार, जेवढं तुम्ही ताग आणि ढैंच्या तिथं करणार, ढैंच्यापेक्षा मी म्हणाल ताग जेवढा जास्त करणार तेवढं तुमची जमीन तुम्हाला चांगली रिस्पॉन्स करणार आहे. आणि जर झालं, मिळालं, स्वस्त मिळालं, जर तुमच्याकडे आजूबाजूला नदीच्या कडेला वेड्या बाबळे असतील आणि ते लोक त्याचा कोळसा पाडत असतील, कोळसा पाडून उरलेली जी काही पावडर आहे, काळी पावडर कोळशाची, ती जर तुम्ही एका एकरला दरवर्षी 2 टन टाकली, 2 टन 12,000 रुपये टनाच्या आसपास ती मिळते. 2 टन जर ती टाकली तर तुम्हाला चुनखडीपासून थोडीशी मुक्ती मिळेल. चुनखडी मॅनेज करायला तुमच्याकडे केमिकलमध्ये पर्याय नाही आहे. चुनखडी जर तुम्ही तिथं जास्त असेल, कॅल्शियम जर तिथं जास्त असेल तर तुमचे 8 अन्नद्रव्य उपलब्ध नाही होणार. आणि चुनखडी फक्त अन्नद्रव्य उपलब्धता कमी करते का, न्यूट्रिएंटचं फिक्सेशन करते का, तो उत्तर आहे नाही. ती तुमचे मुळं सुद्धा भाजवते, मुळं सुद्धा जाळते. त्याच्यामुळे तुमच्या पिकाची गुणवत्ता जी आहे ती अतिशय खराब होते. उत्पादन तुमचं प्रचंड घटलं जातं. कारण पांढरं पान, पिवळं पान म्हणजे त्याच्यामध्ये क्लोरोफिल नाही आहे. आणि ज्या पानामध्ये क्लोरोफिल नाही आहे त्या पानामध्ये कितीही सूर्यप्रकाश पडला तरी तिथं प्रकाश संश्लेषणाची क्रिया होणार नाही. म्हणून खालचं रिलेशन, वरचं रिलेशन एकमेक तुम्हाला जमलं पाहिजे. जेवढं तुमच्या कोणत्याही पिकाला काळोखी जास्त, डार्क ग्रीन कलर जास्त, तेवढं तुमची इथं प्रकाश संश्लेषण क्रिया जास्त. डार्क ग्रीन कलर म्हणजे त्याच्यामध्ये क्लोरोप्लास्ट जास्त आणि क्लोरोप्लास्टमध्ये भरलेलं क्लोरोफिल जास्त. म्हणजेच गॅसचे शेगडीचे सिलेंडर हे जे म्हणतो ना आपण बर्नर, ज्योत तेवढी जास्त एनर्जी ते तिथं स्टोअर करणार आहेत. क्लिअर? मग आता मातीच्या बाबतीत काय काय आपल्याला आधी उपाययोजना करायच्या आहेत. सगळ्यात पहिलं मातीचा नमुना घ्या. मला तुमच्या भागातलं माहिती नाही आहे की इथं तुम्ही कुठं पाठवता. जिथं तुमची श्रद्धा असेल, शुगर फॅक्टरी असेल, विद्यापीठ असेल, तिथं तुम्ही पाठवा. चांगली लॅब जर सजेस्ट करायची असेल तर मी नाशिकला आनंद ॲग्रोकेम बायो रिसर्च नावाची लॅब आहे नाशिकमध्ये. त्यांचं मार्केट इथं पण असेल, त्यांचे बायो फर्टिलायझर, बायो पेस्टिसाइड्स पण आहेत. मी म्हणेल भारतातील एक अद्ययावत लॅब मी व्हिजिट केलेली, आत्तापर्यंत जेवढ्या पाहिल्या त्याच्यातली सगळ्यात चांगली लॅब तिथं आहे. आनंद ॲग्रोकेअर. आनंद ॲग्रोकेअर म्हणजे मातीचा वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी काढण्यासाठी ते 2,000 रुपये घेतात. मी म्हटलं एवढी जास्त? त्याच्या आतमध्ये जर कोणाला खर्च येत असेल तर त्यांनी फक्त मला काढून दाखवावी. 8 दिवस लागतात एका मातीचा सॅम्पल दिल्यानंतर वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी त्या मशीनमधून यायला, आणि एका वेळेस एकच सॅम्पल चालतोय. इतकी अद्याप आहे. तर ती लॅब तुम्ही नेटवरती जा, सर्च करा, नंबर शोधा आणि त्यांना कॉन्टॅक्ट करा. 1 नंबरची लॅब आहे. 2 नंबर, चेक काय काय करायचं. NPK आपल्याला माहिती आहे, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर आपल्याला माहिती आहे, झिंक, फेरस, कॉपर, बोरॉन, मँगनीज आणि मॉलिब्डेनम आपल्याला माहिती आहे किती येते. नाही केलं तरी चालेल मी म्हणाल, कारण ते करून तुम्हाला काही फरक पडत नाही. पण 2 गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. एक आहे ऑर्गॅनिक कार्बन, जो EC आणि PS साठी आपल्याला महत्त्वाचा आहे. आणि सगळे अन्नद्रव्य आहेत किंवा जे आपण टाकणार आहे त्याची उपलब्धता कशी राहणार आहे त्याच्यासाठी कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे चुनखडी. ह्या 2 गोष्टी, ऑर्गॅनिक कार्बन, pH आणि EC एका पॅरामीटरमध्ये आणि 2 नंबर चुनखडी दुसऱ्या पॅरामीटरमध्ये. एवढं जरी तुम्ही चेक केलं आणि ते जर तुमच्या पुढं आलं, आपली माती किती आजारी आहे आपल्याला कळतं.
जेवढी जास्त आजारी तेवढं जास्त मेहनत घ्यावी लागेल, जेवढी कमी आजारी तेवढं जास्त स्वप्न पाहिजे उत्पादन जास्त घेण्याचे. क्लिअर? त्याच्यानंतर खोल नांगरट करायची आहे. जर तुमच्या जमिनी काळ्या असतील, 5-6 फुटावरती मुरुम नसेल, वाळसरा नसेल, ड्रेनेज प्रॉपर नसेल, मी म्हणत नाही की सबसर्फेस परफोरेटेड पाईप टाका आणि ड्रेनेज वाढवा, एवढा खर्च मी लगेच सजेस्ट नाही करणार. परंतु 1 मीटर खोलीचा सबसॉइलरने 2-2 फुटावरती रेषा मारा. नाही 2 फूट 3 फुटावर करा, नाही 3 फूट 4 फुटावर करा, पण तुम्ही एकदा सबसॉइलर करा. अशा पण रेषा मारा आणि अशा पण रेषा मारा, चौकोन चौकोन पूर्ण शेतामध्ये दिसतील. जमिनीची चाळणी करू नका. बरेच जण JCB आणतात, फोकलँड असतात आणि जमीन वरची खाली खालची वर करतात. जमीन जिवंत आहे हे विसरू नका. जमिनी आपण मारल्या असं आपण म्हणतो, हे साफ खोटं आहे. जमिनी जर मेल्या तर आपण कधी जिवंत राहणार नाहीये. थोडीशी आजारी पडलेली आहे, तेच काम इथं मी करतोय. तुम्हाला एज्युकेट करायचं की तिला अजून खराब करू नका, तिला आपल्याला सुधारायचं आहे. आणि जमीन सुधारवण्यामध्ये सगळ्यात चांगलं काय आहे, वरच्या थरातले क्षार खालच्या थरामध्ये घेऊन जाणं. आणि त्याच्यासाठी खाल जो आपण मोठमोठे ट्रॅक्टर घातले, त्याच्यानंतर नांगरट केली, त्याच्यानंतर रोटावेटर केलं, त्याच्यानंतर जे खाली हार्ड पॅन जो तयार झालेला आहे त्याला फक्त ब्रेक करा. वरचं जे पाणी आहे ते पाणी खाली जाऊ द्या, त्याच्याबरोबर तुमचे क्षार जातील आणि रूट झोनचा जो एरिया आहे त्याचा EC कमी होईल. EC कमी झाला म्हणजे पिकाची अन्नद्रव्य उपलब्धता वाढेल. जे काही खत आपण टाकणार आहे त्याची फर्टिलायझर यूज इफिशियन्सी वाढेल. त्याच्यासाठी सबसॉइलर करा, त्याने तुम्हाला चांगला फायदा होईल. यावर्षी तुम्ही 5 एकर हळद करणार असाल, अद्रक करणार असाल, ऊस करणार असाल, कपाशी करणार असाल, कोणतंही पीक करा ज्याला टॅपरूट आहे किंवा ज्याला तंतुमुळं आहेत. असं नाही की ऊसाची मुळं वरचे, पण वरचे क्षार खाली नेण्यासाठी जमीन फोडायची आपल्याला. 1 एकरला करा, रिझल्ट पहा. जो काही तुम्ही 6-7 हजार रुपये खर्च करणार आहात तो 100% मी सांगतो तुम्हाला तुमचा मी काढून देतो. काहीच करू नका, फक्त एवढं करा, तुमचं उत्पादन तेवढं त्या पिकातलं वाढेल आणि पुढच्या 5 वर्षे ती जमीन चांगली राहते. 5-5 वर्षांनी पुन्हा रोटेशन त्याला सबसॉइलरचं करा. ह्या चुका आपण केलेल्या आहेत. आपण या जमिनीमध्ये एवढं घाण पाणी टाकतोय, आपण जाऊन एवढे केमिकलचे गोण्याच्या गोण्या आणून रिचवतोय, त्याच्यामुळे ही साफसफाई पण आपल्यालाच करावी लागणार आहे. काढू शकत नाही आपण, पण ते करा. त्याच्यानंतर तुम्हाला त्या जमिनीमध्ये ताग आणि ढैंच्या 3 वर्षातून एकदा घ्यायचा आहे. चुनखडी जास्त असेल तर ढैंच्या घेऊ नका, ताग घ्या. जर 10% वरती चुनखडी असेल तर तुम्ही ताग घ्या. हिवाळ्यामध्ये करायचं असेल तर ढैंच्या करा आणि उन्हाळ्यामध्ये करायचं असेल तर ताग करा. खरीपमध्ये करायचं असेल तर ताग करा, हिवाळ्यामध्ये करायचं असेल तर ढैंच्या करा. क्लिअर? ढैंच्या आणि ताग कन्सेप्ट क्लिअर करा. ताग आणि ढैंच्या हे हिरवळीचे पिकं आपण जे करतो ते जमिनीतला सेंद्रिय कर्ब तयार करण्यासाठी, वाढवण्यासाठी नाही. आता फक्त आपल्याला एकच सांगितलं गेलं की तुम्ही ताग आणि ढैंच्या करा, तुमच्या जमिनीतला सेंद्रिय कर्ब वाढणार आहे. हॅलो, आहे ना? पण ते त्याचं दुय्यम काम आहे. ते त्याचं दुय्यम काम आहे. मेन जे मी सांगितलं की 1000 लिटर पाण्यामध्ये 1500 TDSचं पाणी जर असेल तर 1.5 किलो क्षार जात आहेत. आणि जमिनीत गेलेले क्षार 2च माध्यमातून तुम्ही कमी करू शकता. सबसॉइलर लावलं, सरळ खाली क्षार नेले, ते तुमच्या विहिरीमध्ये बोरमध्ये येणार आहे, पुन्हा उचलून तुम्ही ते टाकणार आहे. त्याला पर्याय नाही आहे दुसरा. पण सगळ्यात चांगला पर्याय जर कोणता असेल तर तो पर्याय आहे ते क्षार पचवा. तुला पाणी मागितलं का कोणी? हां, गरज आहे ते माझ्याकडे पाहत नाही मग. हां, तर ताग आणि ढैंच्या करण्याचं मेन जे काम आहे ते जे पाण्याद्वारे जाणारे क्षार, आपण DAP काय अशा 50-50, 100-100 बॅगा एका एकरात टाकत नाहीये, कोणतंच खत टाकत नाहीये. पण हे जे प्रत्येक पाण्याबरोबर जे येत आहे हे मोठ्या प्रमाणावरती येत आहेत. हे जर तुम्हाला कमी करायचे असतील, तर एकमेव मशीन आहे ते म्हणजे झाडाचं पान. क्षारयुक्त पाणी
पितंय आणि बायोमास तयार करून देतंय. जे इनऑर्गॅनिक सॉल्ट आहेत, असेंद्रिय घटक आहेत, ते घटक पाण्याच्या माध्यमातून पितंय झाड आणि त्याच्यापासून कुजणारं बायोमास तयार करून देत आहे. ते बायोमास तुम्ही मातीत गाडणार आहे, तिथं ते कुजणार आहे आणि मग तिथं जी सॉईल फूड वेब म्हटलं जातं. सॉईल फूड वेब म्हणजे काय? जमिनीतील अन्न साखळी. जर तुमच्या जमिनीमध्ये बॅक्टेरिया असतील, जीवाणू, तरच